चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी समाधान पाटील. आपला खानदेश करिअर कट्टा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला नवीन टॉपिक आहे तो म्हणजे सरासरी. सरासरी त्याला इंग्लिशमध्ये ॲव्हरेज असं म्हणतात. तर चला, सरासरी म्हणजे काय आपण बघा, थोडक्यात बघू सरासरी म्हणजे काय. आता सरासरी काढायची असेल तर सरासरी बरोबर असं एक सूत्र आहे. दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. एकूण संख्या बस. सरासरीमध्ये एवढीच गोष्ट महत्वाची. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज आणि भागीला एकूण संख्या. बरोबर. आता आणि सरासरीला अजून एक नाव आहे, ते म्हणजे मध्यमान. हा पर्यायी नाव आहे सरासरीला, बरं का. आता सरासरी आपण सूत्र बघितलं. आता याच्यावर आपण एक प्रश्न बघू. ओके. आता प्रश्न बघू. सूरजला 4 विषयात आता सूरजला समजून 4 विषय त्यात मार्क्स पडले प्रत्येक विषयात. समजून एका विषयात त्याला 68 मार्क, एका विषयात 81, एका विषयात 87 आणि 92 असे मार्क्स सूरजला पडले. तर त्याची सरासरी किती? तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? बरोबर. हा आपला प्रश्न आहे. सूरजला 4 विषयात 68, 81, 87 आणि 92 असे 4 विषयात गुण मिळाले. पण त्याला एकूण सरासरी गुण किती? आता बघा, आपलं सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. बरोबर. आता टाका एकूण संख्यांची बेरीज. 68 अधिक 81 अधिक 87 अधिक 92. बरोबर. भागीला एकूण किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4 बघा. त्यांनी सांगितले 4 संख्या म्हणजे 4 विषय. बरोबर. आता बेरीज करा. 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18, 1800, 8 8 1, 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, 18 आणि 8 26, 26, 26 आणि 6 32, 26 आणि 6 32. बरोबर. ही झाली त्यांची बेरीज आणि भागीला 4 जशात तशी. आता भाग द्या. 4 आणि 3 भाग जात नाही म्हणून 2 संख्या घ्यायची. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 8 32 कॅन्सल. बरोबर. 4 दुने 8. सूरजला 4 विषयात जी गुण मिळाले त्यांची सरासरी आहे 82 गुण. बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न बघू. चला, पहिल्या 6 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आता सरासरीचा जो फॉर्म्युला होता, एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या म्हणजे आपल्या येणारी सरासरी. बघा, पहिल्या 6 नैसर्गिक संख्या कोणत्या? 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5 आणि 6. बरोबर. आता यांची बेरीज भागीला एकूण संख्या. बेरीज भागीला एकूण किती संख्या? 1 2 3 4 5 6. हे आपल्या प्रश्नात पण दिलंय की एकूण 6 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? भागीला 6. आता आपलं येणारं उत्तर म्हणजे सरासरी असेल. तर करा बेरीज. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 भागीला 6. दोन संख्याला 3 ने भागून 3 7 21, 3 2 6 बरोबर
7/2 म्हणजे 3.5 म्हणजे याला उत्तर. ही झाली सूत्रानुसार काढण्यात आली. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात 2. बरोबर. पहिली संख्या आपली 1, शेवटची संख्या 6. 1 अधिक 6 भागाकारात 2 म्हणजे 6 आणि 1 7 भागाकारात 2 म्हणजे 3.5. ही झाली पहिल्या 6 नैसर्गिक संख्यांची सरासरी. चला, आपला तिसरा प्रश्न आहे की 54 ते 229 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. आता आपण मागच्या शॉर्टकटचा फॉर्म्युला बघितला की पहिली संख्या ही संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारात 2. बरोबर. आता पहिली संख्या आपली 54 अधिक शेवटची संख्या 229 भागाकारात 2. बरोबर. 54 आणि 229 किती? 4 आणि 9 3 चल 1 5 7 8 283 भागाकारात 2. बरोबर. आता बघा 2 ने भाग द्या. 2 1 2 2 1 2 2 चौक 8 2 1 2 पॉइंट 5 141.5 ही 54 ते 229 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी. प्रश्न चौथा, 5 संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर शेवटच्या संख्येची सरासरी किती? असा आपला चौथा प्रश्न. आपण जे नेहमीप्रमाणे जे उत्तर काढतो, जो टाईप वापरतो आपण तो अगोदर सोडवू, त्याच्यानंतर जी शॉर्टकट पद्धत आहे त्यानंतर ती अप्लाय करू. आता बघा, आता एकूण संख्यांची सरासरी काढायची असेल, दिलेली तर एकूण संख्या काढायची असतील तर एक संख्या गुणिला सरासरी बरोबर एकूण बेरीज त्यांची. समजलं. आता 5 संख्यांची सरासरी 17 आहे. संख्या 5 आहेत, सरासरी 17 आहे. येणारं उत्तर आपलं येईल. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. 4 संख्यांची सरासरी 16 आहे. बरोबर. तर शेवटच्या संख्येची सरासरी किती? म्हणजे उरलेली एक जी संख्या ती सरासरी आपल्याला विचारली. आता अगोदर 5 संख्येची सरासरी 17 आहे. आता त्यांची एकूण बेरीज किती ती? 17ला 5 ने गुणा. 17 गुणिला 5 म्हणजे 85 85. बरोबर. आणि 4 गुणिला 16 बरोबर 16 चौक 64. बरोबर. आता यांच्या दोघात जो फरक असेल तो म्हणजे आपली 5वी संख्या. 85 वजा 64 म्हणजे 5 1 गेला 1, 8 6 गेले 2, 21. 21 ही शेवटची संख्या. बरोबर. हे झालं साध्या पद्धतीने. आता आपण एक शॉर्टकट बघू. पाचवी संख्या विचारली. आता शेवटच्या संख्यांची सरासरी. शेवटची सरासरी किती? 16. शेवटची सरासरी अधिक एकूण संख्या. एकूण संख्या कंसात सरासरीमध्ये फरक. आता बघा 5 संख्यांची सरासरी 17 होती आणि 4 संख्यांची सरासरी 16 होती. म्हणजे त्याच्यामध्ये फरक येईल. सरासरी फरक. बरोबर. 5वी संख्या आपल्याला माहित नाहीये. शेवटची सरासरी आपल्याला दिली किती? 4 संख्यांची शेवटची सरासरी 16 अधिक एकूण संख्या किती आहेत? 5 कंसात म्हणजे गुणाकाराला. आता सरासरीतील फरक इथं सरासरी 17 इथं 16 आहे म्हणजे फरक किती जाईल? 1. बरोबर. आता करा.
5 एक 5 आणि 16, 16 अधिक 5 बरोबर 21. ही झाली शॉर्ट पद्धत. ओके, चला 5वा प्रश्न आहे आपला. एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास वयांची सरासरी 2 ने वाढते. तर शिक्षकांचे वय किती? साध्य का? एका वर्गात 10 विद्यार्थी आहे म्हणजे 10 आडवा आहेत, म्हणजे वर्ग लहान दिसतोय. त्यांचे सरासरी वय 8 वर्ष म्हणजे लहान मुलं दिसतात, म्हणजे 4थी-5वीची मुलं आहेत. नाही, 4थीची बी असेल, 2री-तिसरीची मुलं असतील. वर्गात शिक्षक आल्यास वयांची सरासरी 2 ने वाढते. तर शिक्षकांचे वय किती? बरोबर. वर्गात 10 मुलं आहेत म्हणून 10 मुलं आहेत. सरासरी त्यांची 8 म्हणजे गुणिला 8. त्यांचं एकूण वय झालं 80 वर्ष. बरोबर. वर्गात शिक्षक आल्यास वयांची सरासरी 2 ने वाढते. आता अगोदर 10 मुलं होते, त्यात एक शिक्षक ऍड झाला. 10 मुलं होते, त्यात एक शिक्षक ऍड झाला आणि त्यांची सरासरी 2 ने वाढली. अगोदर 8 होती, गुणिला 8 होती, अधिक 2 ने वाढली. तर शिक्षकांचे वय किती? बरोबर. 10 होते, शिक्षक वाढले, 11 झाले. म्हणजे सरासरी 2 ने वाढली. अगोदर 8 होती, आता 10 झाली, म्हणजे 10. बरोबर. आता करायचा गुणाकार. 10 गुणिले 11 म्हणजे 110. आता ही झाली 80 वर्ष. ही 10 मुलांचे वयांचे वय 80 वर्ष आणि मुलं अधिक शिक्षक म्हणजे असं एकूण 11 जणांचं वय असेल 10 वर्ष, सॉरी 110 वर्ष. तर बघा, शिक्षकांचं वय काढायचं तर 110 वजा 80 म्हणजे 30 वर्ष. ठीक आहे, शिक्षकांचे वय. बरोबर, समजला? प्रॉब्लेम नाही? चला पुढे जाऊ दे. चला प्रश्न 6वा. दिनेशला इंग्रजी सोडून 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले. इंग्रजीमधील गुण मिळवल्यास 6 विषयांची सरासरी 61 होते. तर त्याला इंग्रजीत किती गुण मिळाले? दिनेश का? सोपी ट्रिक सांगू का प्रश्न सॉल्व्ह करण्याची? एवढं बेरीज वजाबाकी गुणाकार काहीच करू नका. दिनेशला फोन लावा. दिनेश बरोबर सांगेल इंग्लिश मध्ये कितला गुण मिळेल. अरे दिनेश आपला मित्रच आहे भाऊ. जाऊ द्या, त्यापेक्षा आपण सॉल्व्ह करू. दिनेशला इंग्रजी सोडून 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले. आता बघा, सरासरी दिली आपल्याला, विषय दिले, आपल्याला एकूण गुण काढावे लागतील. 5 गुणिला 57 ही झाली 5 विषयात एकूण मिळालेले गुण. बरोबर. आणि इंग्रजी त्यात ऍड करून म्हणजे 6 विषयांची सरासरी 61 होते. मग 6 गुण 61. बरोबर, एवढंच आहे. आता बघा, 57 गुणिला 5 म्हणजे 5 7 35, 5 8 आलेले 3, 5 5 25 आणि 3 28, म्हणजे 2. इंग्रजी सोडून जे 5 विषय आहेत त्यात त्यांना 57ची सरासरी घेऊन एकूण 285 गुण दिनेशला मिळाले. त्यानंतर इंग्रजी विषय ऍड झाला, 6 विषयांची सरासरी 61 आहे. आता बघा, 6 विषयांचे एकूण गुण बघू आपण. आता गुणाकार करा. 6 1 6 1 6 6 6 36. 5 विषयात दिनेशला एकूण 285 गुण मिळाले आणि 6 विषयात दिनेशला 366 गुण मिळाले. आता बघा, आता आपल्याला एक विषय म्हणजे इंग्रजी विषयाची सरासरी काढावी. त्यामधनं दोघांची वजाबाकी. 366 मोठ्या संख्येतला लहान संख्या वजा करायची, 285. बरोबर. 7 न 5 गेला 1, 7 न 8 जात नाही म्हणून 8च्या जागी याचं झाले 16. 16 8 गेले म्हणजे 8, 8च्या परत करायचं म्हणजे 3 3 गेले, 3 हे 2 आणि 1 3 गेले म्हणजे 0, 81. म्हणून दिनेशला इंग्रजीत 81 गुण मिळाले. बापरे, दिनेशचा टॉपर नाही ना भाऊ, चांगले दिनेशने आपले. चल जाऊ द्या.
पुढचा प्रश्न समजला हा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघू चला.